सैफ अली खानचा जो परिवार आहे, कुटुंब आहे, त्यांच्याबद्दल आमच्या मनात खूप सहानुभूती आहे. आमच्या मनात काही त्यांच्या विरोधात नाही. पण ज्याप्रमाणे त्यांच्यावर हल्ला झाला आणि डॉक्टरांनी जो माहिती दिली होती, त्याप्रमाणे आम्हाला खूप काळजी वाटत होता. पण ज्याप्रमाणे सैफ अली खान काल आलेत हॉस्पिटलहून, त्यांना बघून आमच्या मनात काहीतरी प्रश्न उपस्थित होते. त्यांच्या पाठीत 2.5 इंचचा चाकू खुपसला होता. त्यांच्या 6 तासपर्यंत ऑपरेशन चालू होतं. ऑटोवालांनी असं सांगितलं होतं की ते लहूलहान होते, रक्तरंजित होते जेव्हा त्यांना हॉस्पिटल आणला गेला होता. अशा परिस्थितीत एक व्यक्ती फक्त 4 दिवसात एवढा फिट होऊ शकतो का, एवढा हेल्दी होऊ शकतो का, एवढा फास्ट रिकवर करू शकतो का, हा आमचा प्रश्न आहे. हा एकदम महज प्रश्न आहे. आम्हाला आमच्या मनात काही ऑब्जेक्शन नाही. नक्की त्या दिवशी काय झालं याच्यावर मुंबई पोलीस जे काही बोलत आहे बोलू द्या आणि त्यांना तपास करू द्या. पण फॅमिली तर्फे, खान परिवार तर्फे एक खुलासा, एक स्टेटमेंट आलाच पाहिजे की एक्झॅक्टली तो कोण होता व्यक्ती, काय हेतू होता त्यांचा, मोटिव्ह काय होता, त्यांनी काय काय केलं, कसा आला, कसा गेला. याच्यावर कारण असं आहे की मुंबईमध्ये राहणारे लोक, जो बहुतेक हाऊसिंग सोसायटीचे लोक आहेत, त्यांच्या मनात पण भीती निर्माण झालेला आहे. मुंबईमध्ये लोकांमध्ये असा वाटतो की जर सैफ अली खान एवढा चांगल्या बिल्डिंगमध्ये राहतो, तो जर सुरक्षित नाही तो आम्ही कसं सुरक्षित आहोत. ज्याप्रमाणे विरोधी पक्ष नेते मंडळीने सांगितलं की आता मुंबईमध्ये कानून आणि व्यवस्था कोसळली आहे आणि खतम झाली, संपलेली आहे, आणि ज्याप्रमाणे गृहमंत्री आणि गृह मंत्रालयाचे कारभारवर प्रश्न उपस्थित केला गेला आणि ज्याप्रमाणे सांगितलं गेलं की आता मुंबई पोलीस एकदम निष्क्रिय झालेली आहे, त्याच आधारावर मुंबईचे जो विरोधी पक्ष नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते, समजा ममता बनर्जी तिकडून काहीतरी बोलत होती, तर हे सगळ्यांची जो काळजी आहे त्याला बघून ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाला बदनाम करण्याचा एक कट कारस्थान चालू होता, त्याला बघून आता फॅमिली तर्फे एक खुलासा आलाच पाहिजे. करीना कपूर खान असं सांगते की आमचे खाजगी मामला आहे आणि आम्हाला तुम्ही जास्ती डिस्टर्ब करू नका. नाही, तुमचा खाजगी मामला नाही आहे, तुमचा कौटुंबिक प्रश्न नाही आहे. हा एक क्राईम आहे, मोठा हल्ला झाला होता आणि याचा जो एक इफेक्ट आहे तो संपूर्ण देशात झालेला आहे आणि संपूर्ण देशात लोकांना असा वाटतो की मुंबईमध्ये सैफ अली खान सारखे लोक सुरक्षित नाही आहेत. त्याच्यावर त्यांची अशी जबाबदारी आहे की लोकांसमोर येऊन त्यांना खुलासा केला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.